नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि काल मित्रांनो 10 फेब्रुवारीचा आपलं लेक्चर होऊ शकलेलं नाही. कारण माझी तब्येत ही ठीक नसल्यामुळे आपण लेक्चर घेऊ शकलेलो नव्हतो. म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कालच्या 10 फेब्रुवारीच्या आणि आजच्या 11 फेब्रुवारीच्या या दोन्ही दिवसांच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत, त्या डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. तर पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच मैत्री 2.0 पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र या राज्यामध्ये नुकतंच मैत्री 2.0 नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जर बघितलं, हे जे काही मैत्री 2.0 पोर्टल आहे त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल असं त्याचं लॉंग फॉर्म असेल. हा आपल्याला विचारला जाऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. नुकतेच महाराष्ट्रामध्ये जी गुंतवणूक आहे ती प्रक्रिया सोपी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे पोर्टल सुरू केलेलं आहे. याद्वारे राज्यातील गुंतवणूकदारांना उद्योगासंबंधित परवाने मंजूर करून देणं असेल, तसेच इतर ज्या काही आवश्यक सेवा असतील त्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आणि त्यासाठीच एक उद्योग मित्र नावाचं चॅटबॉट सुद्धा माहिती सोयीस्करपणे पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या अगोदर महाराष्ट्र शासनाने 2016 या वर्षामध्ये मैत्री 1.0 हा पोर्टल लॉन्च केलेला होता. आता हा मैत्री 2.0 पोर्टल लॉन्च करण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच फेब्रुवारी 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर कितीने कमी केला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. इथे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 6.25% एवढं रेपो रेट जे असतं ते RBIनं कमी केलेलं आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर तब्बल 5 वर्षाच्या कालावधीनंतर जे काही आपले RBI आहे त्यानं नुकतंच रेपो दर हे कमी केलेले आहेत. अगोदर 6.50% एवढं रेपो दर होता. आता ते कमी करून 6.25% हे केलेलं आहे. आता हा रेपो दर म्हणजे काय? तर RBI ज्या दराने बँकांना कर्ज देत असतं त्या दराला किंवा त्या रेटला रेपो रेट हे म्हटलं जात असतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग हे कमी केल्याने फायदा काय होणार आहे की RBIनं अशा प्रकारे जर रेपो रेट कमी केला तर त्यामुळे काय होत असतं, जे काही सामान्य नागरिक असतात त्यांना बँकांकडून कर्ज हे कमी व्याजदराने मिळत असतात. मग यामुळे लोकांच्या हातामध्ये पैसा येतो आणि बाजारामध्ये लोक जास्तीत जास्त खर्च करतात. यामुळे काय होतं की देशाची जी अर्थव्यवस्था आहे ते अधिक गतीने विकास ही पावत असते किंवा गतीने पुढे जात असते. हा एक फायदा होत असतो रेपो रेट कमी केल्यामुळे. आणि याच्या उलट असतं रिव्हर्स रेपो दर. यामध्ये काय होत असतं मित्रांनो, की जे RBI असतं ते RBI बँकांकडून कर्ज घेत असतं. कारण बँकांमध्ये जे काही पैसा असतं ते पैसा कुठेतरी त्यांना कमी करायचं असतं. कारण त्यांनी लोकांना पैसा हे कर्ज रूपाने देऊ नये यासाठी RBI असं करत असतं. आणि हे रिव्हर्स रेपो रेट जे काय असतं ते RBI महागाईच्या काळामध्ये करत असतं. महागाई नियंत्रित करण्यासाठी मित्रांनो, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे RBI आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. लॉंग फॉर्म असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935ला. त्याचं मुख्यालय आहे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. आणि कार्य काय असतं RBIचं, तर देशामधील जी बँकिंग व्यवस्था आहे त्याला नियंत्रित करणे आणि महागाई नियंत्रित करणं हे कामं अतिशय महत्त्वाचे असतात RBIचे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच RBIचे पहिले गव्हर्नर होते सर ओसबॉर्न स्मिथ. आणि पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते असं जर विचारलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे CD देशमुख. आणि सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले किंवा कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, हरियाणा या राज्यामध्ये हे सूरजकुंड नावाचा आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा सुरू झालेला आहे मित्रांनो.
याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही आंतरराष्ट्रीय सूरजकुंड हस्तकला मेळा आहे ते 7 फेब्रुवारीला सुरू झालेला आहे आणि 23 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. याचं ठिकाण असणार आहे हरियाणा या राज्यातील फरीदाबाद. याचं आयोजन केंद्रीय वस्त्रोद्योग व पर्यटन मंत्रालय आणि हरियाणा सरकारकडून केलं जात आहे. आणि हा भारतामधील सर्वात मोठा असं सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे मित्रांनो. या मेळ्यामध्ये जगभरामधून पर्यटक हे येत असतात. म्हणून हा मेळा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यावर आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच फोर्ब्स रिपोर्ट 2025 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. या रिपोर्टनुसार भारताचा क्रमांक हा 12वा सांगण्यात आलेला आहे. याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर जे फोर्ब्सची रिपोर्ट आलेली आहे 2025 साठी, तर नुकतेच यामध्ये विविध देश जे आहेत त्यांच्या GDP वरून त्या जगातील सर्वात शक्तिशाली जे देश आहेत त्यांची यादीही प्रकाशित करण्यात आलेली आहे. आणि या रिपोर्टनुसार भारताचा जगामध्ये 12वा क्रमांक सांगण्यात आलेला आहे. हा क्रमांक आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच या रिपोर्टनुसार जे 5 टॉपचे देश सांगण्यात आलेले आहेत ते नावं लक्षात ठेवायचे आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसरा क्रमांक चीन आहे, तिसऱ्या क्रमांकावर रशिया, चौथ्या क्रमांकावर युनायटेड किंगडम आणि 5व्या क्रमांकावर जर्मनी हा देश आहे. त्यासोबतच आपल्याला इतर काही इंडेक्सेस आहेत जे की 2024 मध्ये प्रकाशित झालेले होते, ते सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स जो काही प्रकाशित झालेला आहे त्यानुसार भारताचा क्रमांक आहे 39वा. वर्ल्ड टॅलेंट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 58वा आहे. एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारत 3रा आहे आणि पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 105वा आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स यामध्ये भारताचा क्रमांक 126वा. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स भारताचा क्रमांक 129वा. करप्शन इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 93वा आहे. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स यामध्ये आपला पहिला क्रमांक आहे आणि अतिशय वाईट अवस्थाही आपल्या देशाची सांगण्यात आलेली आहे बहुआयामी दारिद्र्यामध्ये. तर हे सुद्धा आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच अमेरिकेने कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. UNHRC अर्थात युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिल यामधून नुकतंच अमेरिका या देशाने बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिल असते यामध्ये जगभरातील जे काही नागरिक आहेत ते नागरिकांच्या मानवी अधिकारांच्या संरक्षणासाठी हे कार्य करणारं एक आंतरराष्ट्रीय असं संघटन आहे. आणि यामधून नुकतंच अमेरिका या देशाने बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. मग अमेरिकेने असा निर्णय का घेतलेला आहे? कारण अमेरिकेने यावर असा आरोप लावलेला आहे की हा जो काही संघटन आहे तो नेहमी पॅलेस्टाईन या देशाचा पाठिंबा घेत असतो पण इस्रायलला पाठिंबा देत नाही. या कारणामुळे अमेरिकेने यामधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. त्यापाठोपाठ इस्रायल या देशाने सुद्धा या संघटनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. तसेच अमेरिकेने अजून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यामधून सुद्धा बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि अर्जेंटिना या देशाने सुद्धा जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत जे आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. तसेच UNHRCचं आपल्याला लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिल याची स्थापना झाली होती 2006 साली आणि सध्या सदस्य देश आहेत 47. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात विषाणूजन्य राणीखेत रोगाचा प्रसार झाला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये नुकतंच हे राणीखेत जे काही रोग आहे त्याचा प्रसार हा झालेला आहे. आणि नुकतंच हे चर्चेमध्ये असणारी घडामोड आहे मित्रांनो, म्हणून याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर राणीखेत नावाचा जे काही विषाणूजन्य रोग आहे त्याचा प्रसार हा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये झालेला आहे. हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि हा विशेष करून पक्ष्यांना होताना दिसून येत आहे. जसं की कोंबडी असेल, बदक असेल, मोर असेल इत्यादी पक्ष्यांमध्ये हा रोग दिसून येत आहे. हा जो काही रोग असतो तर पक्ष्यांच्या जे काही श्वसन संस्था असते, मज्जा संस्था आणि जी पचन संस्था असते त्याला प्रभावित करत असते. आणि यामुळे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये नुकतंच 1.5 लाख पेक्षा सुद्धा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा झालेला आहे. हे काही पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तसेच आंध्र प्रदेशचा उल्लेख आलेला आहे तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत.
राजधानी असणार आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत सध्या एन चंद्रबाबू नायडू आणि राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच भारताच्या दौऱ्यावर असलेल्या ओपन एआय कंपनीच्या संस्थापकांचे नाव काय आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. असे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, सॅम अल्टमन. हे जगप्रसिद्ध जे चॅट जीपीटी आहे मित्रांनो, त्याचे हे संस्थापक आहेत किंवा त्याचे ओनर आहेत. आणि आपल्याला हे व्यक्तिमत्वाविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे सॅम अल्टमन आहेत, जे अमेरिकन कंपनी आहे ओपन एआय, त्या कंपनीचे हे संस्थापक आहेत. आणि यांनीच चॅट जीपीटी जी आहे त्याची स्थापना केलेली आहे किंवा त्याला विकसित केलेला आहे. या चॅट जीपीटीची ओपन एआय ही पॅरेंट कंपनी आहे. हे पॉईंट्स याविषयी लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे सॅम अल्टमन आहेत ते सध्या भारताच्या दौऱ्यावर आलेले होते, म्हणून आपण या ठिकाणी हा मुद्दा कव्हर केलेला आहे. त्यासोबतच ज्या इतर कंपन्या आहेत आणि त्याचे जे संस्थापक आहेत त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर इलॉन मस्क हे स्पेसएक्स जे काही अंतराळ संस्था आहे त्याचे ते संस्थापक आहेत. आणि जे अगोदर ट्विटर होतं आता ते एक्स झालेलं आहे, त्याचे सुद्धा ते आता सध्या ओनर आहेत. बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट, मार्क झुकरबर्ग जे की मेटा अगोदरचा फेसबुक आणि सध्याचा इंस्टाग्राम याचे ते संस्थापक आहेत. जेफ बेजोस ॲमेझॉन हे जे काही शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे त्याचे ते संस्थापक आहेत. आणि स्टीव्ह जॉब्स ॲपलचे संस्थापक आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत नावं आणि संस्थापक. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता, भारतातील पहिले विवाहपूर्व समुपदेशन सेंटर महाराष्ट्रात कोठे सुरू केले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नाशिक. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारताची अंतराळ मोहीम चांद्रयान-4 कोणत्या वर्षी लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 2027ला भारत चंद्रयान-4 मोहीम ही लॉन्च करणार आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच अटलांटिक महासागर पार करण्याचा विश्वविक्रम कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेने केला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अनन्या प्रसाद. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या देशाच्या महिलेने मिसेस वर्ल्ड 2025चा किताब जिंकला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, दक्षिण आफ्रिकेची ही जी महिला आहे तिने नुकतंच हे पहिल्यांदाच मिसेस वर्ल्ड नावाचा जे किताब आहे ते जिंकलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या IITने स्तन कॅन्सरचा लवकर शोध घेणाऱ्या जिनोम ॲटलासला लॉन्च केले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, IIT मद्रास. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या देशाने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना देशातून परत पाठवले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, अमेरिका. या देशाने त्यांच्या देशामध्ये जे बेकायदेशीरपणे राहणारे भारतीय होते त्यांना आता परत मायदेशामध्ये पाठवलेलं आहे. याविषयी सुद्धा आपण डिटेलमध्ये चर्चाही केलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, कर्नाटक हे राज्य नुकतंच नक्षलमुक्त घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण ठरला? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की तुम्ही किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यासही करत आहात आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणारच आहे. चला मग ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांना उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, पृथ्वीराज मोहोळ हा नुकताच महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता ठरलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, भारतातील पहिले समुद्रावरील काचेच्या ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्स तसेच इतर स्टडी मटेरियलसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट आणि इतर स्टडी मटेरियल हे टाकत असतो. तसेच आपलं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. चला मग थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.